सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हंबल असले पाहिजे. इथं बसलेले चौघही जण भयानक हंबल आहेत, नम्र. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आज्ञाधारकपणा. त्याला कधी आता एक्झामच्या आधी मी इथं आलो, तो जायला लागला एक्झामला, तर त्याला एकच प्रश्न विचारायचा, कसं रे? तर तो एकच उत्तर द्यायचा, लो हँगिंग फ्रूट. काय म्हणायचा तो? लो हँगिंग फ्रूट. परीक्षेत काय करणार? तर एकच उत्तर असायचं, लो हँगिंग फ्रूट. पास होणार की नाही? सर पास होऊन जाणार. कारण लो हँगिंग फ्रूट. लो हँगिंग फ्रूट म्हणजे काय? जे खाली लटकणारे फळं असतात ते पहिले तोडायचे असतात. म्हणजे परीक्षेमध्ये असं तर होणार नाही 100च्या 100 अवघड क्वेश्चन आले. त्या परीक्षेमध्ये 50-60 क्वेश्चन एकदम सोपे असतात, ज्याला आपण लो हँगिंग फ्रूट म्हणतो. ते पहिले सोडून घ्यायचे सगळे, आणि मग जे अवघड असतात क्वेश्चन ते तुम्ही टॅकल करायला घेतले पाहिजे. ते सोपे प्रश्नच तुम्हाला परीक्षा पास करते. तर त्याच्या बाबतीत तेच झालेलं आहे. त्यांनी लो हँगिंग फ्रूट पक्क लक्षात ठेवलं. त्याच्यामुळे काय होते माहिती आहे का? परीक्षेचं प्रेशर ऑटोमॅटिक कमी होते. मला घाबरायची गरज नाही, कारण मला परीक्षेत जाऊन काय तोडायचे आहे? लो हँगिंग फ्रूट. ऑटोमॅटिक तुमचा ॲटिट्यूड डेव्हलप होतो की पेपर सोपाच येणार आहे. मग अशा ज्या काही गोष्टी आहेत, त्याच्यानंतर PYQ अनालिसिसचे प्रत्येक सेशन त्या पोरांनी केले, आणि ह्या सगळ्या गोष्टी. आणि सर्वात चांगली गोष्ट, ह्यांना संगत चांगली मिळाली. सर्वात महत्त्वाची गोष्ट जे मी नेहमी सांगतो, हे तिघे जण नेहमी सोबत दिसायचे. त्या दिवशी या दोघांचं झालं सिलेक्शन, हरावून गेला. म्हटलं यार कुछ तो कमी आहे, अधुरा अधुरा लग रहा है. आता पण 1-2 असिस्टंटनी स्टेटस ठेवलं होतं, दोघं जण दिसायचे, हा दिसायचा नाही. पण जसा हा झाला सिलेक्ट, आत्ता परफेक्ट आहे म्हटलं. कारण हे सगळे जण काय करायचे? सोबत अभ्यास करायचे, तिघही जण सोबत राहायचे. मग गोष्ट अशी असते की मित्र जर सवंगडी तुम्ही चांगले निवडले तर सगळ्यांना सिलेक्शन होते, आणि जर भंगरी मित्र निवडले तर मग सगळ्यांचा सत्यानाश होतो. म्हणून मी त्या दिवशी सांगताना ते सांगत होतो तुम्हाला की इथं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांनी मला सांगितली, अभ्यासाच्या बाबतीत प्रोफेशनल राहायला पाहिजे. तिथं मजाक चालत नाही. नाही तर इतिहास आवडला बाबा दिवसभरात इतिहास करत बसलो, असं नसलं पाहिजे. आलं लक्षामध्ये? प्रोफेशनली जर अभ्यास केला विषयांचा तर 100% पोस्ट. आता आता ह्याचं तर सिलेक्शन जे आहे ते पहिल्याच अटेम्प्टमध्ये झालंय 22व्या वर्षी. म्हणजे ज्याला आधी असं असायचं की पोस्ट काढायला 3-3, 4-4, 5-5 वर्ष लागायचे, आता 2-2 पोस्ट एका वर्षात मिळायला लागलेल्या आहेत. सो फक्त कशामुळे रे? ह्या काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. कन्सिस्टंट सर्वात चांगली गोष्ट आहे सगळ्यांची, कन्सिस्टंट होते अभ्यासिकेत. सुट्टी असो काही असो, आलं लक्षामध्ये? कोणताही मोठा सण असो, लायब्ररी सोडायचे नाहीत हे लोक. हे लोक 11 वाजेपर्यंत लायब्ररीत बसणारे लोक आहेत, डिस्कशन करणारे, हे सगळे डिस्कशन करणारे. आताही तिथं बाहेर बसलेले होते. संध्याकाळी मी जेव्हा आलो तुमच्या क्लासला, वर तिथं ह्यांचा किलबिलाट चालू होता डिस्कशनचा. तिथं जागा नाही भेटली तर वरांड्यात बसायचे, ते इथं बसायचे. पण पोरांनी केला अभ्यास. आणि मग त्या ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसे यांचे पाय पाळण्याबाहेर दिसले. सो होणारच होते हे लोक सिलेक्ट. सो त्यामुळे आपण ह्या सगळ्यांकडून ही गोष्ट शिकलं पाहिजे, मला असं वाटतं.